पुण्यात भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपावरून संघर्ष वाढताना दिसतोय। खरं तर रवींद्र दंगेकर यांचा मुलगा प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून निवडणूक लढवण्याची तयारी देखील करतोय। मात्र भारतीय जनता पार्टीकडून रवींद्र दंगेकरांच्या मुलाची जागा दिली जात नाहीये। त्यामुळे आता प्रणव दंगेकर जो रवींद्र दंगेकरांचा मुलगा आहे तो अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती समजते। माझ्यासोबत रवींद्र दंगेकर आहेत। तुमचा मुलगा अपक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरतोय? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर माझा मुलगा थांबून तो कुठला, माझं रक्त थांबणारं रक्त नाही आहे, विषय दुसरा आहे। विषय परत चालू कर। तर ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून त्याला आम्ही ह्या राजकारणामध्ये आणायचं ठरवलं आहे। आणि आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच कसबा गणपती जे आराध्य दैवत आहे त्याचं नावच त्या वार्डातनं काही शक्तीने उडवलं होतं, पण त्याने आंदोलन करून परत त्या वार्डाला कसबा गणपती म्हणून नाव आणलं आणि मला त्याचा अभिमान आहे। आणि आता अपक्ष निवडणूक लढवणार तुमचा मुलगा? नाही, आता जे मी शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहे, पण माझं रक्त थांबणारं नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे। मग युतीचं काय? युती धर्म पाळून जो काय, मी तर शिंदे साहेबांबरोबर राहणार आहे, शिंदे साहेबांबरोबर शेवटपर्यंत, आणि शिंदे साहेबांचा आदेश मानणार आहे। पण शेवटी मुलगा तो त्याचं ठरवल, कारण आता शेवटी त्याला रिंगणात तर उतरावंच लागेल आणि तो थांबणार नाही, तो माझं बी ऐकणार नाही। आता विषय युती धर्म पाळणार नाही तुम्ही? नाही, मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही, पण तो निवडणूक लढवणार हे नक्की, कशी लढवणार काय लढवणार तर तो त्याचं ठरवल। पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार। आणि युती धर्मामध्ये आपण बघितलं असेल तर आता युती धर्मामध्ये लाचार होऊन युती धर्म करणार नाही। ज्या पद्धतीने लाचार होऊन युती धर्म पाळणार नाही याचा अर्थ? लाचार म्हणजे ज्या पद्धतीनं आज त्यांचे काही लोक आमच्या लोकांशी बोलत आहेत, त्यामध्ये आमच्या शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत आणि शिवसैनिकांना अशा पद्धतीने वागणूक देणं योग्य नाही। म्हणजे शिवसेनेतील कार्यकर्त्यांना लाचारी पत्करावे लागते भाजपसोबत युतीत? नाही नाही, ही आता जी चाललं हे लाचार असल्यासारखंच चाललंय। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या, आणि ते ठरवणार उमेदवार, आम्ही ह्याला देतो त्याला देतो, असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? आणि हे कोणतरी बोललं पाहिजे। आणि याच्यामध्ये मी काल पक्षाशी बोललो, म्हटलं या जागा निवडून येणार नाहीत, ह्या जागा आपल्याला का घेत आहे? म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून ज्या जागा निवडून येऊ शकत नाहीत त्या शिवसेनेला दिल्या त्या शिवसेनेला देतात आणि झाली होती एवढी आमची ताकद आहे, एवढं असं नाही होणार। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढवणार नाही, लढणारा शिवसैनिक रस्त्यावर येणार आहे आणि त्याची भावना मी आता शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे। आणि शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला अधिकार द्यावेत, या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। आणि आम्ही लढणार आहे, असं नाही की 2 जागा घ्या 5 घ्या, हे नाही। काल आमची बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं आहे की लाचार होऊन अजिबात निवडणूक लढवणार नाही, सन्मानाने निवडणूक लढवणार, रस्त्यावर निवडणूक लढवणार, पुणेकरांचे प्रश्न सोडवणार। दुसऱ्या बाजूने अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत देखील तुमचं बोलणं चालू आहे अशी माहिती समजते। अजितदादांसोबत जर भाजपसोबत फिसकटलं तर अजितदादांसोबत तुमचं युती होणार आहे? नाही, याच्यामध्ये आम्ही स्थानिक लेवलवर साहेबांना सांगणार आहे, ज्यांना आमच्यावर यायचे त्यांच्यावर आम्ही काम करणार। शेवटी आमची लढाई शिवसैनिकांची रस्त्यावर आहे, हा छत्रपतींचं पुणे आहे आणि त्यामुळं लढणारं रक्त आमचं, आणि भागवा आम्ही 100% महानगरपालिकेवर नेणार, प्रश्नच नाही। जे काय होईल ते होईल, आणि कुठली शक्ती असो, महाशक्ती असो, त्याला आम्ही डगमगणार नाही। कोण महाशक्ती म्हणजे नेमकं कोण? कोणी असो त्याचा आम्ही, महाशक्तीकडून अन्याय केला जातो? कोणाचे कोण शक्ती मतदार शक्ती आहे आणि ते ठरवतात। आणि कुठल्याही शक्तीत कुणी बी दादागिरी करणार आम्ही सहन करणार नाही। आणि म्हणजे तुमचा आरोप आहे दादागिरी चालू आहे? ही दादागिरी चालू आहे आणि ही दादागिरी खपून घेणार नाही। मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलतो। काय बोलणं करणार एकनाथ शिंदे साहेबांचं? नाही, आम्हाला आमचं अधिकार त्यांनी दिले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये कुठली लाचारी शिवसैनिक पत्करणार नाही। जे काय त्याच्यामध्ये जे काय जे होईल ते आम्ही रस्त्यावरून लढणार। शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत, काल नाना भानगिरे देखील बैठकीतून नाराज होऊन गेले, नेमकं काय चाललंय शिवसेनेत? सगळ्यामध्ये आमच्या शिवसैनिकांमध्ये वाद व्हायला लागले, त्याचं कारण युतीच्या ज्या पद्धतीने जागा वाटप आहे त्याच्यामुळे आमचे एकमेकांचे वाद होत आहेत। आणि त्याच्यामध्ये अजूनही आमच्या कार्यकर्त्याला कुठल्या गोष्टीची माहिती नाही, आम्ही त्याला काय सजेशन देऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये प्रचंड नाराज आहे। आणि पुणेकर काय पुणेकरांना चांगला निर्णय घ्यायची माहिती आहे, कारण शेवटी
पुणेकरांना सगळं कळतंय की आपल्यासाठी कोण लढणार आहे. आणि आम्ही परत एकदा म्हणतो, लाचार होऊन युती नको. सन्मानाने युती झाली तर ठीक आहे, नाही तर आम्हाला शिंदे साहेबांनी निर्णय घ्यायची परवानगी द्यावी. तुम्ही प्रभाग क्रमांक 23 मधील जागा आणि 24 मधील जागा मागितली होती, मात्र भाजप द्यायला तयार नाही. नाही नाही, मला देऊ नका. अख्ख्या पुणे शहरात आमचा पक्ष आहे. 23-24ला कसं निवडून आणायचं ते माझ्या हातात आहे. ते काय मतदार माझा आहे, कारण मला लहानाचं मोठं तुमच्या कुटुंबातून 2 उमेदवार असतील असं समजतंय, प्रणव दंगेकर आणि प्रतिभा दंगेकर. दोघंही अपक्ष निवडणूक लढवणार. 23 आणि 24 मध्ये 8चे दंगेकर परिवार असेल तिथं. 23 आणि 24 सगळे अपक्ष. दंगेकर परिवार असेल, कुणी असलं तरी दंगेकर परिवार असेल. मग अपक्ष लढवून आता जागा तर मिळणार नाहीत, मग कसं कसा लढवायचा तो लढवून, पण 100% लढवून. 23-24 मध्ये तुम्हाला दंगेकर परिवार दिसेल. म्हणजे तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहेत असं कुठंतरी निर्णय तो आज संध्याकाळी होईल. पण माझा पोरगा थांबणार नाही. माझा पोरगा लढणार, माझी पत्नी लढणार. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं लढणारं रक्त आहे. माझ्या मुलाचा तर सगळ्यांना त्रास होतो, पण माझा मुलगा जिंकणार. म्हणजे कुठेतरी तुमचा मुलगा बंडखोरी करणार आहे असं म्हणायचं. माझा पोरगा अहो धंगेकरांचा पोरगा, तो लढणार आहे. त्याला बंडखोरी म्हणता येत नाही, स्वाभिमान म्हणता येतो. स्वाभिमान आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही. स्वाभिमान, बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे. ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार. नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि लाचारी घेऊन युती नको. प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधून आम्ही सगळे उमेदवार दंगेकरांच्या कुटुंबातील असतील असं त्यांच्याकडून सांगितलं जातंय. खरं तर जागा सुटणार नाहीयेत, भाजप एवढ्या जागा देणार नाहीये, तर हे सगळे उमेदवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं अप्रत्यक्षपणे रवींद्र दंगेकरांकडून सांगण्यात येतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.